माझं आणि धैर्यांचं नातं स्वीकारून तुम्ही मला खूप मोठे गिफ्ट दिलं. खरंच थँक्यू. उलट पोरी, आजवर माझ्या वागण्यानं जो तुला मनस्ताप झालाय त्याचा विचार जरी केला तरी स्वतःची लाज वाटते मला. पप्पा प्लीज असं काही बोलू नका बरं. अजिबात असं काही विचार करू नका. विसरून जाते सगळं. असं म्हणणं सोपं आहे, पण धैर्यरावांच्या आडनावावरूनच मी ठरवून टाकलं होतं की ते वाईट असतील. त्यांच्यातला चांगुलपणा बघण्याची तयारीच नव्हती माझी. पण हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी वागलो. आपल्या पोरीचं लग्न चुकीच्या माणसाशी झालंय हे कोणत्या बापाला सहन होईल? ज्या घराण्याशी आयुष्यभर वैर पत्करलं त्या घराण्याची आपली लेक सून आहे हे कळल्यावर काळजाचा थरकाप उडाला माझ्या. आणि म्हणून तुला आणि धैर्यरावांना दुखावत राहील. पप्पा हे बघा, आता सोडून द्या ते सगळं. अजिबात त्या गोष्टीचा विचार करू नका. मला मनातून पूर्ण खात्री होती एक ना एक दिवस तुमचा धैर्यांवर नक्की विश्वास बसेल. आणि तसंच झालं बघा. आता त्या दिवसाबद्दल वाईट वाटण्यापेक्षा मला चांगला आशीर्वाद द्या. बापाचे आशीर्वाद नेहमी आपल्या लेकीच्या पाठीशी असतात. तुला मोठं होताना बघता नाही आलं मला. इतक्या वर्षांनी परत आलो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझी चिमुकली सावीच होती. पण जेव्हा समोर आलीस तेव्हा कळलं की माझ्या मागे आईला आणि भाऊंना आधार देणारी, धैर्यरावांवर मनापासून प्रेम करणारी सावी या बापाच्या मनात एक खंत नेहमी राहील. लेकीचं लग्न बघता आलं नाही, मन भरून तिला आशीर्वाद देता आले नाहीत. पप्पा आत्ताच तुम्ही म्हणालात ना की माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असतील. मग अजिबात कसलीच खंत मनात ठेवू नका. पत्रकार पप्पांची लेक आहे मी. मला शिकवायची गरज लागती. खरंय, अशीच नेहमी हसत राहा आणि धैर्यरावांची साथ कधी सोडू नकोस. तुझ्यासाठी इतका चांगला जोडीदार शोधून सुद्धा सापडला नसता मला. दोघ जण सुखानं संसार करा आणि सत्यासाठी लढत राहा. सगळं ठीक चाललं होतं. कालच पप्पांनी आपलं नातं स्वीकारलं. सगळे आनंदात होते. मग आज अचानक पप्पांचा फोन आला आणि पप्पांना नेमकं काय सांगायचंय ह्या एका प्रश्नानं माझं डोकं जड झालंय. माहित नाही का सारखं अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय की पप्पांना आपली गरज आहे. मी एक काम करते, मी परत एकदा पप्पांना फोन लावते. हा, त्यांना सांगते की आपण पोहोचतोच आहे. यांचा फोन का लागत नाहीये? सावी, अगं एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. पप्पांनी जर तुला एवढं अस्वस्थ बघितलं तर त्यांना सुद्धा काळजीच वाटेल ना तुझी.
तू तू प्लीज जरा शांत हो. तुम्ही कितीही वेळा पुरावे गायब करण्याचा प्रयत्न करा, पण मी गप्प बसणार नाही. पुन्हा नव्याने तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा करेन मी. ज्या दिवशी सगळं सत्य जगासमोर आणेन, तेव्हाच हा मधुसूदन नाईक शांत होईल. धैर्य, आता का थांबवली गाडी? चला ना लवकर. सावी, आधी स्वतःची अवस्था बघ. हे बघ, मी माग आता एक टपरी बघितली, मी तिथनं जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येतो, तू बस. धैर्य, मला पाणी प्यायचं नाहीये, मला पप्पांना भेटायचंय. चला ना आपण जाऊयात, पप्पा वाट बघत असतील. सावी, जरा वेळ शांत हो आधी तू. एवढी अस्वस्थ राहू नकोस. बस शांत, 2 मिनिटं, मी पाणी घेऊन आलो. धैर्य, तुम्हाला कळत नाहीये का? मला मला पप्पांना भेटायचंय, ते वाट बघत असतील आपली. चला आपण जाऊयात. सावी, पप्पांना भेटायचंच आहे की, पण अशा अवस्थेत नको. मी आलो, 2 मिनिटात पाणी घेऊन. पाणी प्यायल्यावर जरा बरं वाटेल.